चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. म्हणजे उद्या आहे 2 मार्च 2026. उद्या आहे सोमवार आणि उद्या आलेली आहे हुताशनी पौर्णिमा, जी आपली फाल्गुन महिन्यातली हुताशनी पौर्णिमा असते. आणि त्या दिवशीच म्हणजेच उद्या होळी हा उत्सव मोठ्या उत्साहात सर्व ठिकाणी साजरा होणार आहे. म्हणजे होलिका दहन उद्या संध्याकाळी आपल्या सर्वांना करायचं आहे. कोणी घरामध्ये करतं, कोणी सार्वजनिक ठिकाणी पूजन करतं, पण नक्कीच उद्या आपल्याला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये होलिका पूजन करायचं आहे. आता जर मी तुम्हाला सांगेल की जर तुमच्या घरामध्ये सतत धनहानी होते आहे, म्हणजेच घरात पैसा येतो आहे पण काही ना काहीतरी कारण निघतं आहे, काही ना काहीतरी अशी गोष्ट घडते की तो पैसा विनाकारण खर्च होतो आहे, मोठमोठ्या गोष्टींवरती खर्च होतो आहे, सोबत घरामध्ये पैसा टिकत नाही आहे आणि आर्थिक संकट असेल, डोक्याचं कर्ज वाढलेलं आहे, अशा प्रकारच्या आर्थिक समस्या जर तुमच्या कुटुंबामध्ये असेल, तुमच्या संसारात चालू असेल, तर नक्कीच आजचा व्हिडिओ, आजची माहिती अतिशय महत्त्वपूर्ण तुम्हाला ठरणार आहे. आणि अतिशय म्हणजेच म्हणाल की आपल्या दिंडोपे स्वामी समर्थ मार्गातील अतिशय प्रभावी उपाय किंवा तोडगा तुम्हाला मी सांगणार आहे आजच्या व्हिडिओत. अतिशय साधा सोपा, अतिशय बिना खर्चिक म्हणायला हरकत नाही तो उपाय असणार आहे. तर तो उपाय कसा करायचा आहे, काय असणार आहे, याबद्दल संपूर्ण जाणून घ्यायचीच असेल तुम्हाला, तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळू शकेल. तर मंडळींनो, उद्या होळी हा सण आहे. उद्या संध्याकाळी आपण होलिका दहन तर करणार आहोतच, पण सोबतच उद्या संध्याकाळी आपल्याला सत्यनारायण पूजन देखील करायचं आहे. ह्या तर महत्त्वाच्या गोष्टी करणार आहोतच. तर आपल्याला उद्या काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये सतत धनहानी होत असेल, घरामध्ये आपल्या आर्थिक प्रॉब्लेम्स असतील, घरामध्ये पैसा टिकत नसेल, काही ना काहीतरी कारण निघून पैसा सतत खर्च होतो आहे, घरात पैसा म्हणजे म्हणतात ना, घरामध्ये पैसे सेव्हिंग होत नाही आहे, पैशाला पैसा लागत नाहीये घरामध्ये किंवा बचत होत नाही आहे, असं काही असेल तर नक्कीच मी सांगेल 100% आजचा जो मी तुम्हाला उपाय किंवा तोडगा सांगते आहे आता, तर तुम्ही उद्या नक्की सकाळी करायचा आहे. आणि हा उपाय उद्या सकाळीच करायचा आहे आपल्याला, आणि 100% तुम्हाला तो अनुभव येणार म्हणजे येणार. आणि तुमचे जे काही आर्थिक प्रॉब्लेम्स, समस्या आहेत, त्या सुद्धा म्हणजे दूर होणार आहेत. आता उपाय काय करायचा आहे, तर उद्या सकाळी आता होळीचा उद्या दिवस आहे, तर नक्कीच पौर्णिमा पण संध्याकाळी चालू होणार आहे. आणि संध्याकाळी आपण पौर्णिमा पूजन घरामध्ये करणार आहोत, म्हणजे सत्यनारायण पूजन करणार आहोत, सोबत होलिका दहन. खूप म्हणजे महत्वाचा दिवस आहे उद्याचा. तर नक्कीच उद्या सकाळी लवकर उठून आपला स्वतः शुचिर्भूत व्हायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आपला प्रवेशद्वार स्वच्छ करायचं आहे. प्रवेशद्वार स्वच्छ करून आपलं चौकट असते, उंबरा, तो सगळं स्वच्छ करायचं आहे. गोमूत्र, हळद, पाणी एकत्र मिक्स करायचं आणि पूर्ण स्वच्छ करायचं. प्रवेशद्वार पण मागून पुढून स्वच्छ करायचं आहे. आता उंबऱ्यावरती हळदीचं लेपन करायला उद्या विसरायचं नाही. उद्या असेल, परवा असेल, नक्कीच विसरायचं नाही आहे, कारण की उद्या आणि परवा 2 दिवस पौर्णिमा तिथे सांगितलेली आहे. त्यामुळे आपला उद्या आणि परवा 2 दिवस आपला हळदीचं लेपन उंबरठ्यावर नक्कीच करायचं आहे. रांगोळी काढायची आहे आणि उंबरा पूजन देखील करायचं आहे उद्या आपल्याला. हे केल्यानंतर आता उपाय काय करायचा आहे की घरात धनहानी होऊ नये, सततच्या घरात पैसा टिकत नसेल, तर याच्यावरती प्रभावी तोडगा म्हणजे उद्या तुम्हाला प्रवेशद्वार स्वच्छ केला, सगळं उंबरठा वगैरे स्वच्छ केला, हळदीचं लेपन केलं, उंबरा पूजन केल्यानंतर थोडासा गुलाल घ्यायचा आहे. तो गुलाल घेऊन आपल्याला तो प्रवेशद्वारावर टाकायचा आहे किंवा उंबऱ्यावर टाकायचा आहे. प्रवेशद्वारावर पण टाका आणि उंबऱ्यावर पण थोडा टाकायचा आहे. गुलाल टाकायचा आहे. परत सांगते, गुलाल तुम्हाला असतो बघा, आपण जो होळीमध्ये उधळतात, तो गुलाल उद्या सकाळी आपल्याला थोडासा उंबरठ्यावर आणि प्रवेशद्वारावर टाकायचा आहे. त्यानंतर दुसरा उपाय जो करायचा म्हणजेच काय, आपल्याला एक द्विमुखी दिवा उद्या आपल्याला प्रवेशद्वाराजवळ लावायचा आहे, किंवा तुम्ही उंबऱ्यावरती सुद्धा लावू शकता, किंवा प्रवेशद्वारावर आपल्याला लावायचं. दक्षिण दिशा सोडून आपल्याला प्रवेशद्वाराची जी काही बाजू असते, समजा तुमचा आता पूर्व पश्चिम दरवाजा आहे, तर आपल्या एका साईडला दक्षिण दिशा येते, एका साईडला उत्तर दिशा येते, तर उत्तर दिशेच्या साईडनीच आपला जो दिवा लावायचा आहे. दक्षिण दिशेला दिवा लावू नये, इथे मी कन्फर्म करते, कारण की आपला हा तोडगा लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे आणि आपल्या घरातली जी काही आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारण्यासाठी करायचा आहे. त्यामुळे आपल्याला तो दक्षिण दिशेला दिवा लावायचा नाही. आणि दिवा लावताना तो कणकेचा असेल किंवा तुम्ही साधी पंती जरी घेतली तरी सुद्धा, मातीची पंती तरी सुद्धा चालणार आहे. आता कणकेचा दिवा जर तुम्ही घेतला तर त्याच्यामध्ये हळद वगैरे काही टाकायची नाही आहे, फक्त कणकेचा दिवा घ्यायचा, त्याला 2 तोंड करायचे आहे, त्याला द्विमुखी दिवा म्हणतात. 2 तोंड असलेल्या दिव्याला द्विमुखी दिवा म्हणतात. तर तो दिवा तुम्हाला आपल्या प्रवेशद्वारावर उद्या सकाळी लावायचा आहे. पहिले प्रवेशद्वार स्वच्छ करायचं, उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे, उंबरा पूजन करायचं आहे, आणि नंतर हे सगळं केल्यानंतर थोडासा गुलाल घेऊन प्रवेशद्वारावर, उंबऱ्यावर थोडा टाकायचा आहे, आणि त्यानंतर द्विमुखी दिवा आपल्याला कणकेचा लावायचा आहे. तो लावल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला, तुम्ही आता कणकेचा द्विमुखी तुम्ही हाताने बनवू शकाल, पण आता मातीची पंती असेल तर त्याच्यामध्ये द्विमुखी दिवा कसा लावायचा तो पण सोपा आहे. 2 साईडला फक्त आपली जी पंती असते, तुम्ही गोल पंती घ्या वाटलं असं, किंवा चौमुखी पण पंती भेटते बघा आपल्याला बाजारामध्ये दिवाळीच्या वेळेस,
चौमुखी पंथी असेल तुमच्याकडे तर नक्की ती चौमुखी पंथी घ्या, पण त्याच्यामध्ये 2 साईडलाच दिवे प्रज्वलित होतील, द्विमुखी ज्याला म्हणतो, 2 साईडला 2 दिवे प्रज्वलित होतील अशा पद्धतीनेच तो दिवा आपल्याला लावायचा आहे. एकाच पंथीमध्ये 2 साईडला 2 वाती आणि ह्या वाती ज्या आहेत त्या 2 वातीची एक वात करून आपल्याला 2 साईडला 2 वाती लावायची. समजा हा दिवा आहे, इकडे एक वात 2 वातीची आणि इकडे एक वात 2 वातीची, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल, मोहरीचं तेल असेल ते टाकायचं आहे. सोबत त्याच्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे उडीद टाकायचे आहेत, काळे तीळ नाही, काळे उडीद थोडे टाकायचे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला, आणि तो दिवा तुम्हाला आपल्या प्रवेशद्वाराजवळ तो प्रज्वलित सकाळी करायचा आहे. आणि मनोभावे श्रद्धेने ती प्रार्थना करायची आहे. तुमच्या जे काही समस्या असतील, आर्थिक प्रॉब्लेम्स असेल घरामध्ये, वास्तूमध्ये ज्या काही असतील, पैसा टिकत नाही आहे, पैशाला पैसा लागत नाही आहे, डोक्यावर कर्ज वाढलं आहे, त्या संबंधी तुम्हाला ते सर्व दोष, अडचणी, त्रास, समस्या दूर होण्यासाठी तिथे दिव्याजवळ तुम्हाला दिव्याची पंचोपचार पूजा करायची आणि दिव्याजवळ तुम्हाला प्रार्थना करायची हात जोडून. आणि नक्कीच तुम्हाला सांगते, हा उपाय मनोभावे श्रद्धेने नक्कीच करा. आणि याच्या सोबतीला जी व्यक्ती रोज नित्यसेवा स्वामींची करते आहे, पंचमहायज्ञ करते आहे, कुळाचार करते आहे, आणि त्याच्या सोबतीला आपण ज्यावेळेस हे उपाय तोडगे करतो ते त्वरित फलप्राप्ती देणारे ठरतात. हे पण तुम्हाला इथे मी सांगते. नाही तर तुम्ही नित्यसेवा करत नाहीत, पंचमहायज्ञ करत नाहीत, फक्त उपाय तोडगेच करत आहात, मोठमोठे फक्त पारायणच करत असाल तर तुम्हाला लवकर अनुभूती येणार नाही, हे पण तेवढंच खरं आहे. तर नक्कीच हे उपाय करायला विसरायचं नाही आहे आपल्याला. आणि सोबतच मी अजून एक उपाय सांगेन तुम्हाला, की उद्या संध्याकाळी आपल्या भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, 11 गोमती चक्र तुम्हाला तिथे त्यांना अर्पण करायचे आहेत भगवान शंकरांना. हा सुद्धा व्यवसाय नोकरीमध्ये प्रगतिकारक उपाय सांगितला गेलेला आहे आपल्या मार्गामध्ये. तर हा सुद्धा उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी करायचा आहे. आणि अजून एक गोष्ट सांगायची राहिली महत्वपूर्ण, जो दिवा आपण द्विमुखी लावणार आहोत, पंचोपचार पूजा करणार, प्रार्थना करणार, तो दिवा त्याला पूर्णपणे आपला तेवू द्यायचा आहे. म्हणजे तो आपला विझला नाही पाहिजे. आपोआपच ज्यावेळेस विझेल त्यावेळेस त्याला विझू द्यायचं, त्याला शांत होऊ द्यायचं, त्याला काही सुद्धा करायचं नाही. तो दिवा लावून द्यायचा, नमस्कार करायचा आणि घरात आपल्या कामाला लागून जायचं. ज्यावेळेस तो दिवा दिवसभरामध्ये विझेल तो दिवा उचलायचा आणि तो दिवा तसाच ठेवायचा. आणि संध्याकाळी ज्यावेळेस तुम्ही होलिका दहनला किंवा होलिका पूजनला जाणार आहात त्यावेळेस तो दिवा जो आहे तो दिवा आपल्याला त्या होळीमध्ये आपल्याला तो पेटून टाकायचा किंवा होळीमध्ये टाकून द्यायचा आहे, अर्पण करायचा आहे. या अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला त्या दिव्याचा, द्विमुखी दिव्याचा करायचा आहे. नक्कीच करून बघा. आपल्या दिंडोरी स्वामी समर्थ मार्गामध्ये हा उपाय तोडगा सांगितलेला आहे. खूप जास्त अनुभूतीकारक आहे. तुम्ही सुद्धा करून बघा आणि अनुभूती घ्यायला विसरू. अशा प्रकारे व्हिडिओ इथे थांबवते. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आठवणीने हा उपाय उद्या करायला देखील विसरू नका. आणि आपल्या जवळच्या जे अडले नडलेले आहेत आर्थिक परिस्थितीने त्यांना सुद्धा हा उपाय सांगायला विसरू नका. आणि सोबत नित्यसेवा, पंचमहायज्ञ, कुळाचार करायला देखील सांगू नका. सगळ्यांना ही आपली माहिती पोहोचवायला आपल्याला स्वतः सुद्धा तुम्ही प्रयत्न करा. स्वतः जर तुम्ही ही माहिती पोहोचवताल सगळ्यांपर्यंत, नित्यसेवा करा स्वामींची, असा मार्ग आहे, असे उपाय आहेत, तोडगे आहेत, जेणेकरून आपल्या ज्या काही अडचणी, समस्या आहेत त्या मार्गी लागू शकतात, तर नक्कीच त्यांना सुद्धा या एक मदतीचा हात तुमच्याकडून तो पुढे होऊ शकेल. तर अशा प्रकारे व्हिडिओ इथेच थांबवते. नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.